नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM योर ओन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आहे दिवाळी, म्हणजे खरं तर दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झालेली आहे आणि धनत्रयोदशीला आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य. गुरुजी नमस्कार, मनपूर्वक स्वागत. गेल्या वेळेस सुद्धा गुरुजी आवर्जून जेव्हा ते मुंबईमध्ये येतात तेव्हा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी खरंच वेळात वेळ काढून ते आपल्या स्टुडिओला व्हिजिट देतात आणि आज आपल्याला धनाची आपण आराधना करतो आणि बुद्धी, तेज आणि ज्ञान हे आपल्याला मिळावं म्हणून आपण खास करून वैद्य गुरुजींना आमंत्रित केलेलं आहे. गुरुजींची थोडक्यात ओळख म्हणजे खरं तर ते वैश्विक ओळख आहे त्यांची, तरी सुद्धा ते श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य पीठमचे धर्मसभेचे विद्वत संघ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तसंच श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थान श्री द्वारका शारदा पीठमचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी आहेत. तसंच शंकर पत्रिकाचे प्रधान संपादक संस्थापक ते आहेत. तसंच नवभारती मासिक पत्रिकेचे देखील सहाय्यक मंडळ सदस्य आहेत. वैदिक शिक्षण अर्थातच त्यांच्या वडिलांकडनं त्यांनी प्राप्त केलेले आहेत, पंडित श्रीकांत वैद्य, आणि वेदांत दर्शनशास्त्र पुराण अध्यक्ष श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य महाजन पुरी पीठाचे ते अध्यक्ष आहेत. तसंच त्यांचं सरकारी शिक्षण म्हणजे आपण आता म्हणतो तसं BSc, MSc, BA सायकोलॉजी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, BCom मार्केटिंग आणि पंडित साहित्यामध्ये सुद्धा त्यांनी BA केलेलं आहे. 19 राज्यांमध्ये भ्रमण करत असतात आणि हिंदूंना एकत्र करण्याचं महनीय कार्य ते करत त्यांच्या हातून झालेलं आहे आणि करत आहेत अविरतपणे. तसंच विज्ञान आणि ज्ञान प्रसारणाचं काम देखील ते करतात. तरुणांना धर्मशिक्षा देण्याचं काम ते करतात. प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार कसा केला पाहिजे याचं मार्गदर्शनही ते ठिकठिकाणी जाऊन करत असतात. तसंच दुर्मिळ ग्रंथ जे आपले आहेत त्याचं पुनर्मुद्रण कशा प्रकारे करता येईल, चांगल्या पद्धतीने हा जो आपला अनमोल साहित्यिक ठेवा आहे तो आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना कसा आतापर्यंतच्या किंवा पुढच्या भावी पिढ्यांना कसा उपयोगात येता येईल त्यासाठी ते कार्यरत आहेत. आणि अर्थातच प्रवचन, व्याख्यान या निमित्तानं ते जोडलेले आहेत. आपल्या बालविकास संघ चेंबूर इथे त्यांचं सध्या नारद पुराण चालू आहे आणि हा योग आला आणि आज आपल्या भेटीला ते येऊ शकले. बालविकास संघाचेही आपण आभार मानूया त्याबद्दल. आणि आज गुरुजींनी खास चर्चेचा विषय माझ्यासमोर ठेवलेला आहे, भारतीय कला, अर्थ, विज्ञान आणि यांचं वैश्विक महात्म्य हा आज आपल्या चर्चेचा विषय आहे. पण आधी तत्पूर्वी गुरुजी मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की वेदांत आणि वेदांग यांच्यात नेमका काय फरक आहे त्याविषयी थोडंसं आपण आधी बोलूया. सर्वप्रथम तुम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा देतो. हा आपला दिवाळी हा सण आज जागतिक सण झालेला आहे याचा निश्चितच आपल्या सगळ्यांना आनंद आहे. आणि जो तुम्ही प्रश्न विचारला तो महत्वाचा आहे की वेदांग आणि वेदांत यामध्ये काय फरक आहे. सर्वप्रथम मी माझे गुरु पुरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या सहवासात राहून मी शिकलो त्यांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे बाकी 3 पीठांचे शंकराचार्य म्हणजे बद्री आणि ज्योतिष पीठाचे पूर्वीचे जे जगद्गुरू होते, स्वनामधन्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती स्वामी, त्यांच्याकडून मी ज्ञान घेतलेलं आहे, त्यांना नमस्कार करतो. आणि शृंगेरी पीठाच्या आचार्यांचाही माझ्यावर आशीर्वाद राहिला आहे, त्यांनाही मी नमस्कार करतो. तर त्यांना नमस्कार करून तुमच्या प्रश्नाला मी उत्तर द्यायला प्रारंभ करतो. वेदांग आणि वेदांत, खूपच चांगला प्रश्न तुम्ही विचारला. हे वेद नक्की काय आहेत? तर वेद विद धातूपासून तयार झालेला शब्द आहे. विद म्हणजे ज्ञान, ज्ञान मिळवणं. तर ज्ञानाचा साठा म्हणजे वेद आहे. आणि हा ज्ञानाचा साठा कसा आहे तर सनातन साठा आहे, म्हणजे पूर्वापार हे ज्ञान आहे. आता उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर ह्याचं ज्ञान कधीपासून आहे? पूर्वापार आहे. फक्त ते न्यूटन आहेत, त्यांना ते कळलं आणि त्यांनी प्रकट केलं. बाकी त्याच्या आधी ग्रॅव्हिटी नव्हती असं नाही. त्याच्या आधी सफरचंद पडत होते, पण ते पडत असताना न्यूटनना कळलं म्हणून न्यूटननी त्यावर रिसर्च केला. बाकी ग्रॅव्हिटीचं ज्ञान हे पृथ्वीला, त्या सफरचंदाला आधीपासून आहे. तर अनादी काळापासून चालत आलेलं जे ज्ञान आहे, ज्ञानाचा साठा आहे, ज्ञानाची राशी आहे, टू बी टेक्निकली करेक्ट, ती जी ज्ञानाची राशी आहे त्या ज्ञान राशीला आपण वेद म्हणतो. आणि ही ज्ञानराशी अपौरुषेय असल्यामुळे निर्दोष आहे, त्रिकाला बाधित आहे आणि कधी तुम्ही ती सायंटिफिकली प्रूव्ह करू शकता.
म्हणजे अर्थात सायन्सला तेवढं विकसित व्हावं लागेल ते प्रूव्ह करण्यासाठी. एक उदाहरण देतो तुम्हाला हा. की अग्नी शीतल आहे असं एका ठिकाणी वेदात म्हटलेलं आहे. अच्छा. तर अग्नी शीतल आहे हे तर आपण मानू शकत नाही. आपला अनुभव आहे की अग्नी हा गरम आहे. गरम आहे. पण ज्या अर्थी जर वेदांमध्ये असं कुठे म्हटलेलं असेल तर आपल्याला त्याचा अर्थ असा घ्यावा लागेल की कुठेतरी असा अग्नी आहे की जो शीतल फॉर्म मध्ये आहे. आता आपण कोल्ड फ्लेमच्या रूपातच सायन्स त्याला स्वीकारते, कारण फॉस्फरसची फ्लेम ही कोल्ड फ्लेम आहे. तिथं सरळ अग्निशीतळचा अनुवादच झाला. अच्छा. किंवा आपण पाणी आणि बर्फ असं जर घेतलं तर पाणी जास्त गार आहे की बर्फ जास्त गार आहे? बर्फ जास्त गार आहे. पण आमच्या फिजिक्सच्या भाषेत म्हणायचं झालं तर पाण्याची लेटंट हीट जी आहे ती बर्फाच्या लेटंट हीट पेक्षा कमी आहे. त्यामुळे बर्फाची लेटंट हीट जास्त आहे. त्यामुळे हीटच्या तुलनेमध्ये, अग्नीच्या तुलनेमध्ये बर्फ हा जास्त उष्ण आहे. पण प्रत्यक्षात अनुभवाला तो बर्फ गार लागतो. किंवा अगदी आपल्या सामान्य भाषेत म्हणायचं तर आपण जर समजा उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीम खाल्लं किंवा पाण्यात बर्फ टाकून प्यायलो तर आपल्या लहानपणी आपली आई म्हणायची की आईस्क्रीम उष्ण पडेल तर आपण आईला कुतूहलाने विचारायचं, आई आईस्क्रीम तर गार असतं मग उष्ण का पडेल? तर आई आपली त्याचं उत्तर देऊ शकत नव्हती. पण त्याचं उत्तर हेच आहे की आईस्क्रीम जरी गार असलं तरी त्याचा गुणधर्म उष्ण आहे. त्यामुळे तो अग्निशीत. तर थोडक्यात सांगायचं तर वेद हे अशा विविध ज्ञानाचं भंडार आहे. आणि हे जे ज्ञानाचं भंडार आहे हे सूत्र रूपाने सांगितलेलं आहे. ह्या सूत्र रूपाला डिकोड करण्यासाठी तुम्हाला वेदांग लागतात. शिक्षा, कल्प, ज्योतिष, निरुक्त, व्याकरण हे सगळे वेदांग लागतात. जसं आपल्याला एखादं इंग्लिश मधलं पुस्तक असेल, समजा फिजिक्सचं पुस्तक असेल, तर जर समजा एखाद्याला इंग्लिश येत नसेल तर त्याला दोन गोष्टी जवळ ठेवाव्या लागतील. एक तर इंग्लिशची डिक्शनरी जवळ ठेवावी लागेल आणि दुसरे फिजिक्सचे फॉर्म्युले जे आहेत ते कसे डिराईव्ह झाले यासाठी एखादं मॅथमॅटिक्सचं पुस्तक जवळ ठेवावं लागेल. तर आता काय झालं, फिजिक्सच्या टेक्स्टबुकसाठी डिक्शनरी आणि मॅथमॅटिकल फॉर्म्युले ही दोन पुस्तकं त्याची अंग झाली. तसंच वेदांना समजण्यासाठी म्हणून जे 6 ऑक्झिलरी गोष्टी लागतात की त्या गोष्टींच्या ज्ञानाशिवाय तुम्ही वेद जाणू शकत नाहीत, वेदांचा अर्थ समजू शकत नाही, त्याला वेदांग म्हणतात. तर शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, ज्योतिष आहे, निरुक्त आहे, छंद आहे, हे 6 वेदांग आहेत. तर यांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला वेदांचा अर्थ कळत नाही. त्यामुळे वेदांचा अर्थ कळण्यासाठी ही वेदांग आहेत. आणि वेदांचा अर्थ कळल्यानंतर वेदाचं सार काय आहे, जसं एखादा एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपण शेवटी म्हणतो ना इन्फरन्स, की ह्याच्यातून तुम्ही काय शिकला. तर संपूर्ण वेदांचा अभ्यास केल्यानंतर वेदांचं सार काय आहे ते जे सांगितलेलं आहे त्याला आपण वेदांत म्हणतो. नावातच आहे वेदांचा अंत, म्हणजे वेदाचा शेवट काय आहे, निष्कर्ष काय आहे, तो वेदांत आहे. तर अशी ही आपली जी ज्ञानराशी आहे, वेदांग आणि वेदांत, ही जगातली सगळ्यात ओल्डेस्ट ओरल ट्रेडिशननी आलेली ज्ञानराशी आहे. म्हणून तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपल्या या वेदांना, वेदार्थाला, वेदांगाला युनेस्कोनी इनटँजिबल वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलाय. इनटँजिबल ओरल रिसायटेशनचा हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे. तर इतकं हे महत्वाचं आहे. आणि वेदांच्या बाबतीत सगळ्या जगामध्ये आज कुतूहल आणि मान उत्पन्न आहे. कारण जगातली सगळ्यात जुनी भाषा वेदांमध्ये आहे, जगातलं सगळ्यात जुनं साहित्य वेदांमध्ये आहे. आणि ह्या वेदांची भाषा, ग्रामर हे इतकं फ्लॉलेस आहे की कुठेही तुम्हाला चूक नाही काढता येत वेदांमध्ये. हे याचं वैशिष्ट्य आहे. आता हे 4 जे आपले वेद आहेत ते आपल्या आताच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलियुगात कसे लागू पडतात? पूर्ण लागू आहेत. किंबहुना मी तर म्हणेन कलियुगात तर त्याची गरज जास्त आहे. कारण आज कलियुगामध्ये आपण इतकं चुकतोय की आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी वेदच उपयोगी आहे. त्यामुळे वेदांचं स्वतःचं एक महत्व आहे आणि ते 4ही युगांमध्ये असतं. 4ही युगांमध्ये वेदांचं महत्व असतं. आणि वेद आणि त्यांच्या शाखा पण आहेत ना, त्याविषयी थोडंसं. वेदांच्या एकूण 1132 शाखा आहेत. सीतोपनिषदानुसार 1160 जर उपशाखा जर मिळवल्या तर 1160 शाखा होतात. ह्या ज्या 1160 वेदांच्या शाखा आहेत ह्या किती विस्तृत आहेत याचा एक तुम्हाला अंदाज देतो.
आत्ता वर्तमान काळात वेदांच्या फक्त 12 शाखा उपलब्ध आहेत. या 12 शाखांमधल्या देखील केवळ 5 शाखा पूर्ण उपलब्ध आहेत, 7 शाखा अर्ध्या बिर्ध्या उपलब्ध आहेत. जर आहेत तेवढ्या शाखाच नुसतं उच्चारण करायचं म्हटलं, रोज 8-9 तास विद्वान लोकांनी उच्चारण केलं तरी देखील 381 दिवस लागतील नुसतं रिसाईट करण्यासाठी. बाकी अर्थ कळायला, त्याचा उपयोग करायला तर आणखीन वेळ लागेल. तर आता 12 शाखा उपलब्ध आहेत. पण एक काळ असा होता रामायणाच्या काळात किंवा महाभारताच्या काळापर्यंत वगैरे 1160 शाखा वेदांच्या उपलब्ध होत्या. त्यामुळे वेदांमध्ये अनंत ज्ञानराशी साठलेली आहे. आणि या शाखा खूप सुंदर आहेत. म्हणजे एक शाखा त्याच्यापासून दुसरी शाखा थोडी वेगळी आहे आणि खरोखर ते कलरफुल आहे. जसं सूर्याचा एकच प्रकाश असतो पांढऱ्या रंगाचा, पण प्रिझम मध्ये घातल्यानंतर सप्तरंग फुलतात. तसं वेद हे एक आहेत, पण ते जेव्हा शाखांच्या रूपात बहरतात तेव्हा त्या सगळ्याचं एक वेगळंच वैशिष्ट्य आणि एक आनंद असतो, उपयोगिता असते. आपलं अध्ययन वेधशाळेमध्ये झालं ते कशा प्रकारे झालं त्याविषयी थोडी. वेधशाळेत म्हणजे मुळात अध्ययन सुरू करण्याची एक विशिष्ट प्रोसिजर असते. त्या प्रोसिजर मध्ये सर्वप्रथम उपनयन विधी म्हणजे ज्याला मुंज म्हणतात तो विधी केला जातो. तो विधी केल्यानंतर दोन्ही वेळेला म्हणजे सकाळी पण आणि संध्याकाळी पण असं दोन्ही वेळेला तुम्हाला एक संध्या नावाचा विधी हा नियमित करावा लागतो. त्यामध्ये खंड पाडून चालत नाही. त्याचप्रमाणे तुमचं उठण्याचा नियम, आंघोळीचा नियम, झोपण्याचा नियम, सगळ्या गोष्टी या नियमबद्ध असतात. तुम्हाला ब्राह्म मुहूर्तावर उठावं लागतं, स्नान वगैरे करावी लागते. जेवायला बसायच्या आधी पण काही प्रार्थना कराव्या लागतात. त्याच्या आधी वैश्वदेव नावाचा विधी करावा लागतो. असं सगळे खूप सिस्टमॅटिक आणि खूप व्यवस्थित आणि खूप साधं असं जीवन जगून वेद शिकावे लागतात. वेद शिकत असताना यू डोंट गेट व्हॅकेशन्स, यू डोंट गेट वीकेंड्स. कारण वेद शिकणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते. त्यामुळे लहान वयात वेद शिकायला सुरुवात करायची आणि प्रिफरेबली 8 हे वर्ष खूप उत्तम मानलं गेलेलं आहे. 8व्या वर्षापासून 12 वर्ष पुढे म्हणजे तो मुलगा 20व्या वर्षाचा होईपर्यंत त्याच्या एका वेदाच्या एका शाखेचं अध्ययन होतं. मग त्याची इच्छा असेल तर पुढची शाखा, मग पुढची शाखा असं. पण ऍटलिस्ट हे अपेक्षित असतं की एक शाखेचं तरी त्यांनी व्यवस्थित अध्ययन करावं. ज्याला 12 वर्ष खूप तपोमय जीवन जगावं लागतं, गुरूंच्या सान्निध्यात जगावं लागतं. वेअर यू डोंट हॅव एनी ऑपॉर्च्युनिटी टू क्राय की माझी आई नाही भेटते, मला माझ्या आवडते पदार्थ जे आहे त्यामध्ये तुम्हाला राहायचं. आणि तुम्हाला सांगतो वेद पाठशाळांचं वातावरण खरंच खूप आल्हाददायक असतं. सुरुवातीला ते कठीण वाटतं कारण आपण एकदम कॉझी लाईफस्टाईल मधून एकदम तिकडे गेल्यानंतर, कारण ती नॅचरल लाईफस्टाईल आहे. आपली जी लाईफस्टाईल आहे ही आर्टिफिशियल लाईफस्टाईल आहे. आपल्या घरामध्ये नळ उघडला की पाणी येतं, तिकडे तुम्हाला विहिरीतून पाणी घ्यायचं. तर अशी लाईफस्टाईल जगायला थोडा त्रास होतो, पण नंतर ती आवडायला लागते तुम्हाला लाईफस्टाईल. निसर्गाच्या सान्निध्यात आणि खूप नॅचरल आणि छान राहतं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि धनत्रयोदशी निमित्त आपण खास पाहुणे आमंत्रित केलेले आहेत वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य गुरुजी. तर एक विश्रांतीनंतर आपण आपल्या चर्चेला असाच सुरुवात करूया, प्रारंभ करूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण धनत्रयोदशी निमित्त वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य यांना आमंत्रित केलं आहे. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. म्हणजे जो तुम्ही विषय सांगितला होता त्या उपर मला मार्गदर्शन तुम्ही प्रेक्षकांना केलं तर आवडेल. आपल्या भारत देशामध्ये 64 कला आपण म्हणत आलोय, 64 कलांचा वास आहे आणि त्या कोणत्या कला सध्या प्रचलित आहेत आणि त्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसा उपयोग होतो त्याविषयी. आपल्या वेदांमध्ये 64 कला आणि 14 विद्या यांचा उल्लेख येतो. 14 विद्या 64 कला. आणि ह्या सगळ्या ज्या कला आहेत ह्या आपलं जीवन फार सुखमय आल्हाददायक करण्यासाठी उपयुक्त कला आहेत. उदाहरणार्थ गायन कला, नृत्य कला यांचं आपण स्वतः महत्व जाणतो. त्याचप्रमाणे चित्रकारितेची कला, वस्त्र विणण्याची कला वगैरे अशा त्या 64 कला आहेत.
आणि आजच्या तारखेला जवळजवळ सगळ्या कला मोर ऑर लेस उपलब्ध आहेत. फक्त त्या कला काही पॉकेट्स मध्ये उपलब्ध आहेत. गायन आहे, नृत्य कला आहे, चित्रकला आहे, ह्या सगळीकडे प्रचलित आहेत. पण उदाहरणार्थ खाट विणण्याची कला, आपल्याकडे खाट बनवायची असेल तरी त्याचे कितीतरी प्रकार असतात. तर ती जी कला आहे ती आता गावांकडे शिल्लक राहिलेली आहे. त्याचप्रमाणे कपडे रंगवायची कला आहे. आता ही कला आज आपल्या शाळांमध्ये शिक्षणात नाहीये किंवा आपल्या गावात देखील आता रंगारी दिसत नाही, पण गावांकडे आजही आहेत. तर आपल्या सगळ्या कला या आजही जिवंत आहेत. फक्त त्यातल्या एक 10-12 कला सगळीकडे म्हणजे अर्बन आणि रुरल एरियामध्ये आहेत, पण बाकी उरलेल्या कला आजही कुठे कुठे पॉकेट्समध्ये जिवंत आहे. त्यात तुम्हाला ऐकून गंमत वाटेल, जादू ही पण आपल्या 64 कलांमधली एक कला आहे. आणि ती जादू इतकी सुंदर कला आहे की नुसती दोरी अशी वर टाकतात आणि एखादा लहान मूल ती चढत चढत जातो आणि गायब होऊन जातो. इतक्या सुंदर सुंदर जादू आहेत आणि ह्या जादू करणारे आजही लोक उपलब्ध आहेत. म्हणजे या जादूच्या वगैरे कलांवरून मला एक सांगावंसं वाटतं, ज्याला आपण शहरी लोक चमत्कार म्हणतोय ना, त्याला वेदांनी चमत्कार म्हटलेलंच नाहीये. वेद त्याला एक कला म्हणतायत किंवा सायन्स म्हणतायत आणि आपण चमत्कार म्हणून अंधश्रद्धेच्या मागे लागलेलो. पण वास्तविक ह्या ज्या कला आहेत एनीवन कॅन डू. आता जसं पाण्यावर दिवा लावणं ही काही जादू नाही, म्हणजे हे काही चमत्कार नाहीये, ती एक जादू आहे. त्यामागे एक विज्ञान आहे, साधं विज्ञान आहे की तुम्ही आधी छोट्याशा पणतीमध्ये 2 चमचे तेल घाला. ओके, ते तेल तुम्हाला दिसणार नाही, तुम्ही त्यात पाणी घालताय, दिसायला काय दिसतंय, पाणी घातलं आणि त्यात तुम्ही वात लावताय. आता साधी गोष्ट आहे, पाण्यावर तेल तरंगतं, त्यामुळे तुम्ही जे आधी तेल खाली ठेवलेलं ते आता वर आलं आणि ती जी ज्योत आहे त्या ज्योतीला ते तेल लागलं आणि ती पेटतीये आणि आपण म्हणतो की पाण्याने ज्योत पेटते. आणि मग ह्या गोष्टींमुळे लोक ते चमत्कार मानून आणखीन ते बुवाबाजी वगैरे करतात वगैरे. वास्तविक वेदांना हे अभिप्रेत नाहीयेत. ह्या सगळ्या कला आहेत, ही एक विद्या आहे आणि ती एक आनंददायी विद्या आहे. कारण ह्या विद्येने एक तुम्हाला आनंद मिळतो की अरे बघा, पाणी लहान मुलांना दाखवलं, पाणी टाकलं, पेटलं वगैरे असं तसं. त्यामुळे आपल्या या कला आणि विद्या ज्या आहेत या आपल्याला विज्ञानाच्या जवळ नेतात. या आपल्या जीवनाला आनंद देणाऱ्या आहेत, जीवनाला एक महत्व देणाऱ्या आहेत. जर समजा आता सोनार काम करण्याची कला आहे, रत्नांना पैलू पाडण्याची कला आहे, यांचं स्वतःचं एक महत्व आहे. नुसते घरी सोन्याची बिस्किटं ठेवून काय होणार, त्यापेक्षा छान अलंकार करा, घाला, मिरवा. तर ही जी कला आहे, म्हणून तुम्ही बघितलं असेल बाकीच्या देशांपेक्षा आपल्या भारतीयांचं जीवन हे कलरफुल आहे, कारण ह्यात कलेला वाव आहे. आता स्त्रियांच्या बाबतीत भारतातल्या स्त्रियांना नटण्याची पूर्ण मुभा आहे. तुम्ही हेअरस्टाईल करा, चेहऱ्याला अंगराग लावा, अंगराग म्हणजे पावडर कुंकू आपण म्हणतो ते, अलंकार परिधान करा, छान छान वस्त्र घाला, चांगल्या चांगल्या फुलांचे हार बनवून माळा वेण्या करून घाला. ही जी सूट आपल्या देशात आहे ती जगातल्या सगळ्या देशांमध्ये नाहीये. त्यामुळे आपल्या कला स्त्रियांचं जीवन देखील आल्हाददायक बनवतात, पुरुषांचंही आल्हाददायक बनवतात. लहान मुलांसाठी खेळणी बनवण्याची कला आहे, त्यामुळे त्या खेळण्यांमुळे लहान बाळांचं आयुष्य छान जातं, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं आयुष्य छान जातं. त्यामुळे या कला आणि विद्या समाजातल्या सगळ्या वर्गांसाठी, आणि या कला आणि विद्या या इतक्या इकॉनॉमिकल आहेत, इतक्या इकॉनॉमिकल आहेत की तळागाळातला माणूस देखील ती अफोर्ड करू शकतो. जसं पांगुळ गाडं आहे, पांगुळ गाडं तळागाळातल्या माणसाकडेही असतं आणि श्रीमंताकडेही असतं. फक्त श्रीमंत कोणत्या तरी मार्ट मधून विकत घेईल आणि ते 5,000ला विकत घेईल, तळागाळातला माणूस एखाद्या जत्रेतून विकत घेईल आणि तो 20 रुपयाचं विकत घेईल. तर अशी ही आपली कला आणि विद्यांची संस्कृती जी आहे, त्यामुळे भारतीय जीवन हे फार सुंदर बनलेलं आहे. आणि ह्या कला आणि विद्या आजही उपलब्ध आहेत, फक्त त्या काही पॉकेट्स मध्ये आहेत. एक जसं आपल्याला माहिती आहे की लाकडापासून खेळणी तयार करतात, पण आज ती मुंबईत नाही मिळते, पण आजही सावंतवाडीला ती कला जिवंत आहे. तर आवश्यकता आहे की या कला आणि या विद्यांना आपण जास्त प्रपोगेट केलं पाहिजे, कारण त्या खूप नेचर फ्रेंडली आहेत आणि खूप आपल्या हृदयाशी, आपल्या संस्कृतीशी मिळत्या जुळत्या आहेत.
आता परत वेद आणि विज्ञान यांची सांगड घालून वैश्विक उन्नतीसाठी आपण आगामी काळामध्ये आपलं जीवन कसं व्यतीत करू शकतो त्याविषयी थोडंसं. वेद आणि विज्ञानाची वेगळी सांगड घालायची गरजच नाही, हम्म. कारण सांगड घालूनच वेद आलेले आहे. आहे. कारण वेदांच्या बाबतीत वर्णन करताना भगवान श्री कृष्ण म्हणतात की ज्ञानम विज्ञान सहितम. आपलं जे ज्ञान आहे हे विज्ञानाच्या सहित आहे. जसं आता उदाहरणार्थ वैदिक वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा मकर संक्रांती येते त्यावेळेला तुम्ही तिळगुळ वाटा, काळ्या रंगाच्या साड्या, काळ्या रंगाचे कपडे धारण करा. तर आता यामध्ये यू आर फॉलोइंग वेदाज, पण त्याबरोबर तुम्ही विज्ञानही त्याला जोडलेलं आहे ना. कारण तीळ हे उष्ण असतात शरीराला, गुळ हा शरीराला उष्ण. थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही काळे कपडे परिधान करता तर सूर्याचा जास्तीत जास्त प्रकाश त्यावर खेचला जातो आणि तुमचं शरीर उष्ण राहतं. त्यामुळे वेदांची आणि विज्ञानाची सांगड घालायची गरज नाही, ते सांगड घालूनच आलेलं आहे. ओनली थिंग इज आपल्याला त्यातलं विज्ञान अजून कळत नाही, पण हळूहळू आता ते जसं कळतंय तसं आपल्याला ते उपयोगी सिद्ध होतंय. जसं आता बऱ्याच वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलं की गर्भवती स्त्रीने काही जर भजनं वगैरे ऐकली तर तिच्या पोटातल्या मुलाचा उद्विग्नता जी आहे ती कमी होते. हे आता सिद्ध झालं. तर आपल्याकडे पूर्वी हे म्हणायचेच की गर्भवती स्त्रीने उद्विग्न होऊ नये, तिने भजन कीर्तन ऐकावं. तर सांगड होऊनच आलेलं आहे आपल्याकडे. सांगड होऊनच तर चराचरात आहे. चराचरात संगीत आपण लावलेलं असेल तर ती झाडं पण चांगली, झाडं छान बहरतात, छान फळं फुलं, प्रोडक्टिव्हिटी वाढते त्यांची. तर त्यामुळे वेद आणि विज्ञानाची सांगड वेगळी घालायची गरज नाहीये, ते सांगड घालूनच आलेलं आहे आपल्याकडे. फक्त आपल्याला ते एक्सप्लोअर करावं लागेल की बाबा काय नक्की संबंध आहे. आता तुमचा जो थोडा विषय आहे अर्थशास्त्राचा, इकॉनॉमिक्सचा सुद्धा, त्याकडे थोडं विचारते की अर्थशास्त्रामध्ये आपले भारतीय कौशल्य किंवा पाश्चात्य जे आदम स्मिथ आहेत, कार्ल मार्क्स आहेत, फ्रेडरिक आहेत, यांच्या सूत्रांमध्ये विविधता ती नेमकी काय आहे? वास्तविक पाहिलं तर कार्ल मार्क्स किंवा फ्रेडरिक वगैरे जे आहेत यांचं जे अर्थशास्त्र आहे हे प्रतिकारात्मक आहे. म्हणजे कोणत्या तरी शाहीच्या विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी म्हणून ते डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत ती शाही किंवा ती विचारधारा आहे तोपर्यंतच त्यांचं अर्थशास्त्र लागू होतं, ते वैश्विक होऊ शकत नाही. इकडे काय आहे, कार्ल मार्क्स आणि ह्यांच्या बाबतीत त्यांनी हक्कांना महत्व दिलेलं आहे आणि आपण भारतीय किंवा वैदिक संप्रदायातले आपण कर्तव्यांना महत्व देतो. म्हणजे जसं आता तुम्हाला माहितीये, आता नुकताच पितृपक्ष होऊन गेलेला आहे. त्या पितृपक्षामध्ये 15 दिवस तुम्ही पितरांच्या नावाने दान करायचंय. त्यामुळे इट इज युअर ड्युटी की तुम्ही द्यायचंय. आता त्या दानामधून गरीब माणूस श्रीमंत नाही पण तो वेल टू डू होणार आहे. पण हेच कार्ल मार्क्स आणि ही लोक काय म्हणतात की तुमच्याकडे संपत्ती जास्त आहे तर त्याच्यावर माझा अधिकार आहे. म्हणजे ते हक्कांची गोष्ट करतात आणि आपल्याकडे आपण कर्तव्यांची गोष्ट करतो. आता नुकतंच नवरात्र येऊन गेला. नवरात्रामध्ये तुम्ही एका ठिकाणी गोळा व्हा असं व्हीप नाही काढलं जाते. तुम्हाला कळतंय की आज नवरात्र सुरू झाली, आपण जागर आहे, आपण जायचंय. पण ह्यांच्याकडे काय होतं, ह्यांच्याकडे त्यांचे जे कॉम्रेड्स असतात किंवा काय असतं त्यांना नोटीस जाते. नोटीस म्हणजे की तुम्हाला यायचंच आहे. आपल्याला कुंभमेळ्यात कोणी बोलवलं तरी देखील 40 कोटी लोक जाऊन आले. त्यामुळे आपल्याकडे जे स्वातंत्र्य आहे, यू आर बाउंड बाय युअर ड्युटी नॉट बाय युअर राईट्स. हा दोन्ही विचारधारेतला फरक आहे. एखादा श्रीमंत माणूस असतो तेव्हा आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये तो स्वतःहून एखादं मंदिर बांधतो, त्या मंदिरामध्ये अन्नछत्र तयार करतो, राहणाऱ्यांसाठी तिकडे धर्मशाळा तयार करतो, त्याच्या बाजूला नदी बिदी असेल तर त्यावर तो घाट बांधतो की जेणेकरून लोक तिकडे स्नान वगैरे करतील. इट कम्स फ्रॉम हिज हार्ट, नॉट बाय कंपल्शन. तर भारतीय अर्थशास्त्र जे आहे हे कर्तव्याच्या भावनेने पुढे चालतं. एक उदाहरण देतो तुम्ही. पाश्चिमात्य अर्थशास्त्र एक तर कॅपिटलिस्ट किंवा कम्युनिस्ट या पद्धतीत आहे. कॅपिटलिस्ट अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला किती तुम्ही कमवाल ह्याला काही लिमिटच नाही. कोणी 5,000 कोटीचा मालक असेल तर तो 10,000 कोटीचा मालक होण्यासाठी धडपडेल
आणि कम्युनिस्टांच्या बाबतीत कसं आहे, तुम्ही किती कमवा, युअर अमाऊंट विल बी डिस्ट्रीब्युटेड इक्वली अमॉंग ऑल. अच्छा. त्यामुळे तुम्ही जास्त मेहनत करून 100 रुपये कमवले आणि मी जर 10 रुपये कमवले तरी अल्टिमेटली मला 50 मिळणार आहे, तुम्हालाही 50 मिळणार. त्यामुळे तुम्ही म्हणाल मी 100 रुपये कमवते ना, शेवटी माझ्या हातात 50च येणार आहे. वाय शुड आय स्ट्राईव्ह फॉर सोसायटी आणि हे ते. म्हणून एक प्रकारची लेथार्जी त्यामध्ये येण्याची शक्यता असते. पण भारतीय अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला दान धर्म करण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. आपण लग्न कार्य वगैरेला आपण जातो तेव्हा आपण काय करतो, आहेर देतो. आहेर देणं म्हणजे काय आहे, त्या नवदंपतीचा संसार आपण उभा करतो. आता आपण पाकिटात पैसे घालून देतो, पण पूर्वी तुम्हाला माहिती असेल की कोणीतरी नातेवाईक कुकर द्यायचा, कोणीतरी भांडी द्यायचा, कोणीतरी कपाट द्यायचा. असं करून त्या नवदाम्पत्याला आपण संसार उभा करून देतो. हे अर्थशास्त्रच आहे. पण हे कम्स फ्रॉम आवर विल. याची आवश्यकता नाही की मी कुकर दिला तर तुम्ही कुकर द्यायचा, तुमची ऐपत कपाट देण्याची, तुम्ही कपाट दिलं. तर यामुळे काय होतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ हे ऑटोमॅटिक आपल्याकडे होतंय. दानाच्या रूपात, कर्तव्याच्या रूपात. पुण्य कमवायची हाव असल्यामुळे कधी कधी पुण्याची पण हाव असते माणसाला, म्हणून मग पुण्य कमवण्याच्या इच्छेने तो दान करतो. असं करून डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ होतं. ह्यांच्या पाश्चिमात्यांच्या बाबतीत काय आहे, ते एकतर झगडतात डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ साठी. झगडतात तिकडे क्लॅशेस होतात, आणि जिकडे क्लॅशेस होतात तिकडे अल्टिमेटली क्लॅशेस लीड टू व्हायलन्स. आणि हे आपण पाहतो. आज अमेरिका कॅपिटलिस्ट देश आहे, रशिया कम्युनिस्ट देश आहे, चायना कम्युनिस्ट देश आहे. पण ते सतत भांडतायत. आणि का भांडतायत, कारण अमेरिका वॉन्ट्स टू अर्न अँड रशिया वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट इक्वली. म्हणजे ह्या दोन्ही अर्थव्यवस्थांचं युद्ध चालू आहे. आज जे आपल्या भारतावर 2 महिन्यापूर्वी टॅरिफ लावला ट्रम्पनी, का टॅरिफ लावला, ही इज अ कॅपिटलिस्ट म्हणून त्यांनी टॅरिफ लावला. हेच जर समजा तो कॅपिटलिस्ट नसता आणि तो जर वैदिक अर्थशास्त्रानुसार चालणारा असता तर तो म्हणाला असता की अरे ऑलरेडी एवढे भारतीय लोक आपल्या देशाची सेवा करतायत, आज अमेरिकेची सेवाच करतायत ना आपल्या इकडून, मग त्यांच्या मूळ देशाला आपण का बरं दुखवायचं. भारताने असं केलं असतं का कधी टॅरिफ वाढेल. अरे आपले शत्रू असलेले जे पाकिस्तान आहे त्याच्यावरही आपण 50% टॅरिफ नाही लावलेलं का, कारण आपल्यामध्ये कुठेतरी ह्युमन अँगल आहे की बाबा पाकिस्तानातही काही गरीब लोक आहेत, तिकडेही काही लोक हालाखीच्या ह्याच्यात आहेत. त्यामुळे आपण आपल्या दुश्मनाकडे देखील 50% टॅरिफ नाही लावलं. तर विदेशी अर्थशास्त्र जे आहे इट लीड्स टू कॉन्फ्लिक्ट अँड अल्टिमेटली व्हायलन्स. पण आपल्या अर्थशास्त्रामुळे कधी झगडा नाही झाला. आपलं प्रत्येक गाव हे अलुतेदार बलुतेदार 18 पगड याच्यामुळे काय झालं, सेल्फ रिलायंट होतं. आपल्याला सगळ्या गोष्टी गावातल्या गावात मिळायच्या. आपलं अर्थशास्त्र इतकं चांगलं आणि सम होतं की एखादा श्रीमंत माणूस जरी असला तरी तो बैलगाडीने जायचा, आणि एखादा गरीब शेतकरी असला तरी तो बैलगाडीने जायचा. आपल्याकडे एखादा श्रीमंत माणूस असता असे पूर्वीच्या काळचं तर तोही कॉटनचंच धोतर नेसायचा, आणि तेच एखादा गरीब माणूस असेल तर तोही कॉटनचं धोतर नेसायचा. त्यामुळे आपली अर्थव्यवस्था ही एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन वाढवायला प्रेरित करत नाही. ती म्हणते की लिव्हिंग स्टँडर्ड हा सगळ्यांचा एक ठेवा, आणि ऐश्वर्यामुळे वाडाबिडा मोठा बांधा, सणवार मोठे करा, दॅट इज डिफरंट थिंग. पण बेसिक गोष्टी ह्या सगळ्यांच्या सारख्या असायच्या. आपल्याकडे पूर्वीच्या काळी मोठे मोठे वाडे असायचे, ते पण शेणामातीनेच सारवलेले असायचे, आणि गरिबाचं कुटीर असायचं तेही शेणामातीने सारवलेलं असायचं. मोठ्या वाड्यातला एखादा कोणी मोठा पाटील असेल, देशमुख असेल, तोही नदीवरच त्याच घाटावर स्नान करायचं, आणि गरीब माणूसही त्याच घाटावर जाऊन स्नान करायचं. पण आज बघा आजच्या अर्थव्यवस्थेमध्ये गरीबाची बाथरूम 4x4 ची आहे, आणि श्रीमंताच्या बाथरूम मध्ये 1 लाख रुपयाचा शॉवर सेट आहे, नुसता सेट आहे. तर त्यामुळे डिस्पॅरिटी आता वाढते. आणि ही ज्या वेळेला भारतीय अर्थशास्त्र होतं त्यावेळेला डिस्पॅरिटी कमी होती. तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय अर्थशास्त्र जे आहे हे संपूर्ण विश्वाला चांगलं शिकवण्यातलं आहे, संपूर्ण विश्वातलं कॉन्फ्लिक्ट आणि व्हायलन्स घालवणारं आहे. त्यामुळे कॅपिटलिस्ट आणि कम्युनिस्ट एवढंच नव्हे तर एक वैदिक अर्थशास्त्र म्हणून पण एक मान्यता युनेस्कोने देणं गरजेचं आहे. वैदिक अर्थशास्त्राची मान्यता जर दिली तर काही देश त्यानुसार स्वतःचं अर्थतंत्र चालवतील जिथे कॉन्फ्लिक्ट आणि व्हायलन्सला स्थान नसेल.
परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या धनत्रयोदशी विशेष भागामध्ये आपण धनंजय शास्त्री वैद्य गुरुजींना ऐकतो आहोत. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. धनत्रयोदशी निमित्त आपण वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य गुरुजींना आमंत्रित केलेलं आहे. आता एवढं सगळं आपण तुम्ही खूप छान सांगितलं काय भारताला करण्याची गरज आहे, तरी सुद्धा वैश्विक महागुरू होण्यासाठी जी आपली धडपड चालू आहे ती योग्य आहे का, आणि आपण एवढं ज्ञान जगाला देतोच आहोत, तर आपल्याला नेमकं आता काय करण्याची गरज आहे? बघा, भारत स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली. 70 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या लोकांनी आपल्या 3 ज्ञानाच्या शाखा या जगप्रसिद्ध केल्या. एक तर आयुर्वेद. आज आयुर्वेद जगप्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर विदेशातले लोक केरळमध्ये आयुर्वेदिक इलाज करण्यासाठी येत आहेत मोठ्या प्रमाणात. दुसरी गोष्ट योगशास्त्र, म्हणजे ज्याला आपण आसन योगासनं म्हणतो, ही आज सगळ्या जगभर प्रसिद्ध झाली आहे. किंबहुना युनेस्कोने पण इंटरनॅशनल योग डे साजरा करायला सुरुवात केली. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती आपली भगवद्गीता. ही पूर्ण जगभर आज प्रसिद्ध झाली. जगभरातल्या भारत सोडून बाकी सगळ्या जगातल्या अनेक युनिव्हर्सिटीज मध्ये भगवद्गीता सिलेबस मध्ये पण आलेली आहे. तर स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या 3 गोष्टी तर ऑलरेडी जग प्रसिद्ध झाल्या. आपलं हे असं स्वातंत्र्य अबाधित जर आपण ठेवण्यात यश मिळवलं, जर आपण उठसूट काही कारणांनी मोर्चे काढा, नंतर काळे झेंडे दाखवा आणि ह्या गोष्टींपासून थोडं परावृत्त राहून आपण देशाला आणि विश्वाला मोठं करण्याचा जर विचार केला, तर जसं 70 वर्षात 3 शाखा आपल्या विकसित झाल्या आणि जगभर प्रसिद्ध झाल्या, तसा एक दिवस असा नक्की येईल की 14 कला आणि 14 विद्या आणि 64 कला या जगामध्ये खूप प्रसिद्ध होऊन सगळं जग याचं फॅन बनून जाईल. पण यासाठी आवश्यक आहे आपण स्वतः आधी त्या विद्या आणि कला या संरक्षित केल्या पाहिजे. पण आपल्या ह्या विद्या आणि कला यांच्या संरक्षणाकडे दुर्दैवाने कोणाचंही लक्ष नाही. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडचा जो चर्मकार समाज आहे, त्या चर्मकार समाजाला आपल्या देशामध्ये ते चामड्याचं काम करतात वगैरे म्हणून काही वेळेला त्यांची हेळसांड केली गेली. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याकडे काय कला होती? त्या चामड्यापासून ते अशीही चप्पल तयार करायचे की ज्या चप्पलेने चालल्यानंतर अगदी मांजरीच्या पावलाने तुम्ही चालू शकायचं, जराही आवाज येत. आणि त्याच तो चर्मकार अशीही मोजडी तयार करायचा की चालताना कर्र 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 आवाज येईल. तर ही कला नाहीये का? जर या कलेला आपण जर महत्व दिलं असतं आणि आपण जर हे महत्व दिलं असतं तर जगाच्या पाठीवरती प्रसिद्ध झाली असते. आज जगामधल्या कोणत्याही देशातला चर्मकार असा नाही की ज्याच्यामध्ये एकाच वेळेला ह्या दोन्ही कला आहेत. पण ही आपल्याकडे कला आहे. तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे जे चर्मकार महिला होत्या यांना आपण सुईणबाई म्हणायचो. पूर्वी आपल्या सगळ्यांच्या घरचे म्हणजे आपल्या आजी आजोबा पणजी पणजोबा सगळ्यांचा जन्म या सुईणबाईंनी केलेला आहे. म्हणजे चर्मकारांची स्त्री ही देखील प्रसूती विज्ञानामध्ये पारंगत होती. त्यामुळे मूल आडवं आलं, उभं आलं, पायाकडून आलं तर तिच्यामध्ये ही कला होती की ती मुलाला फिरवून बरोबर जन्माला घालायची. पण आज काय झालं, आज आपल्या समाजामध्ये ब्रिटिशांमुळे असेल काही आणखीन कारणांमुळे असेल त्या समाजाला आपण कमी लेखलं, त्यांच्या कला विद्येला महत्व दिलं नाही. ही आपली चूक झाली. तर ती कला विद्येला महत्व न दिल्यामुळे काय झालं, त्या समाजाने ती कला जोपासणं बंद करून टाकली आणि तो समाज सगळीकडे म्हणजे नोकरी व्यवसाय करू असं आलं. त्यामध्ये आपण मोठ्या कलेला आपण मुकलो. तसंच तुम्हाला माहितीये का की आपल्याकडे जे सुतार लोक होते त्यांच्यात ही कला होती की एकही खिळा न वापरता ते चौरंग बनवू शकायचे. आज जगामध्ये कोणताही सुतार असा नाहीये की जो एकही खिळा वापरल्याशिवाय चौरंग बनवू शकतो. पण ही आपल्याकडे कला होती.
पण मग ही जी कला होती ती का लुप्त झाली? कारण आपण आपल्या सुतारांना महत्व दिलं नाही आणि म्हणून ती कला लुप्त झाली. हाच प्रकार अगदी ब्राह्मणांचा देखील झाला. जो ब्राह्मण धोतर उपरण नेसून संस्कृत म्हणेल त्याला अरे भट अरे भटा करून असं चिडवून बिडवून मग ब्राह्मणांनी संस्कृत वगैरे शिकणं बंद केलं. त्यामुळे आज संस्कृत व्याकरणाचं जे महत्व आहे ते आज राहिलं नाही. आज संस्कृतचं काव्य निर्माण होत नाही, संस्कृतमध्ये साहित्य निर्माण होत नाही. तर त्यामुळे झालं कसं, आपणच एकमेकांच्या कलेला महत्व न दिल्यामुळे ह्या कला आज लुप्त होत आहेत. तर आवश्यकता आहे की एकमेकांना मान द्या, त्यांच्या कलेचा आदर करा आणि त्या कलेला कसं पुन्हा विकसित करता येईल यासाठी सगळ्या स्तरांवर प्रयत्न होण्याची गरज आहे. म्हणजे सरकारी स्तरावर तर झालेच पाहिजे, पण आपल्या सामाजिक स्तरावर देखील झालं पाहिजे. आणि ह्याची सुरुवात आम्ही केली. कशी केली? आता आम्ही मुलांना माठ बनवायला शिकवतो. क्ले घेऊन, माती घेऊन माठ बनवायला शिकवतो. आता तो माठ बनवताना त्या कलेला आम्ही महत्व देतो, त्या कलेला आपण प्रोत्साहन देतोय, मुलं आवडीने ते करतात. आज आमच्या ग्रुप मधली जेवढी मुलं आहेत त्यातल्या 200 मुलांनी स्वतः गणपतीची मूर्ती बनवली ना ती बसवलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपण कला जोपासू शकतो. आपण एनकरेज केलं पाहिजे आणि एकमेकांच्या विशेषतेला आदर दिला पाहिजे. ही गरज आहे आपल्या इकडे. पूर्वी हे आपल्याकडे होतं. तुम्हाला माहिती असेल, ज्या वेळेला मुंजा असते त्यावेळेला जो न्हावी केस काढण्यासाठी येतो त्याला शाल श्रीफळ देऊन, विडा देऊन आदर केला जातो. किंवा लग्न कार्य असलं की लग्न कार्यामध्ये बांगड्या मुलीच्या भरायला कासारीणबाई यायच्या, तर त्या कासारीणबाईचा विशेष आदर राखला जायचा. किंवा आपलं लग्न झाल्यानंतर जेव्हा वरात निघते तेव्हा धोबीणबाई ज्या असतात की ज्यांनी एवढं सगळं मंडपाचे कपडे बिपडे छान हे केलेलं असतं, त्यांचा आदर राखला जातो. त्यामुळे पूर्वीच्या काळी आपण प्रत्येकाचा त्याच्या कलेचा आदर राखत होतो. मधल्या काळात तो आदरभाव गेला आणि मालिक आणि गुलाम किंवा अरिस्टोक्रॅट आणि सर्वंट असा एक तो भाव उत्पन्न झाला. तो कुठेतरी थांबला पाहिजे. एकमेकांच्या कलेला मान दिला पाहिजे आणि आपण आपल्या कला शिकलं पाहिजे. तर आपण त्या जगाच्या स्तरावर नेऊ. नाही तर आपल्यालाच माहिती नसेल तर आपण कुठे नेणार? तर हे शिकण्याची गरज आहे. आणि तरुणांना विशेषतः तुम्ही मार्गदर्शन करावं की आजची मुलं जो तो उठतो तो परदेशी जाऊन शिक्षण, त्यांना काय त्याच्यात म्हणजे एवढं पांडित्य वाटतं हे मला समजत नाही. आणि त्यांच्या पालकांना सुद्धा अर्थात मी म्हणेन की त्यांना लहानपणापासून असं उद्योग केलं जातं की नाही बघा परदेशी शिका, हाय पॅकेजेस, हे सगळं त्यांची प्रलोभनं असतात. आणि शेवटी ह्या सगळ्यामध्ये न अडकता त्यांनी आपलं जे आपल्या भारताचं जे गाभा आहे त्याकडे जास्ती, अध्यात्माकडे जास्तीत जास्त वळलं पाहिजे असं मला वाटतं. आवश्यक आहे, अगदी आवश्यक आहे. आपल्या जीवनाची सार्थकता ही पासबुकातली एंट्री बघून नाही होऊ शकत. आपण किती यशस्वी जीवन जगलेलो आहोत हे आपलं मन आपल्याला सांगत असतं. पासबुकातली एंट्री तर त्याला नेव्हर एंडिंग आहे, पण आपण फुलफिल झालो का, आपल्याला धन्यता प्राप्त झाली का, हे आपलं मनच आपल्याला सांगू शकतं. त्यामुळे ठीक आहे, कोणी जर अगदी गरिबीत असेल आणि त्याला पटकन आई वडिलांना सुखाचे दिवस दाखवायचे, त्यासाठी 5-10 वर्ष तो विदेशात गेला, गोष्ट वेगळी. पण शेवटी जितनी चिडिया उडे आकाश, चारा तो है धरती के पास. आता ट्रम्पनी टॅरिफ वाढवलं, विजा देणं बंद केलं, तर काय झालं, कोविडच्या तर सगळ्यांच्या पायाखालची आता जमीन सरकली. आता सगळ्यांना आठवतंय भारत. अरे मग शेवटी भारतातच यायचं. मग तुम्ही 5-10 वर्ष कमवा आणि पुन्हा मायदेशी येणं गरजेचं आहे. कारण आज आपण IIT शिकून जातोय. IIT मध्ये शिक्षणासाठी त्यांची फी कमी आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्यावर 7-8 लाख रुपये खर्च होतोय. तो कोणाच्या पैशातून होतोय? तो तुमच्या आमच्या टॅक्स मधून होतोय. मग अपेक्षा हीच आहे ना की तुम्ही देशाच्या अन्नातून, देशाच्या पैशांनी जर शिकतायत तर आपल्या देशाचं तुम्ही काही देणं लागतंय. त्यामुळे 5-10 वर्ष स्वतःला एलिव्हेट करण्यासाठी आर्थिक दृष्टीने अवश्य जाण्याबरोबर विचार करता येऊ शकतो. पण अल्टिमेटली यायचं ह्याच आपल्या मायदेशात. कारण आईच्या मांडीवर डोकं ठेवल्यानंतर जे झोप लागते ती तुम्हाला शहामृगाच्या पिसांच्या उशीवर डोकं ठेवून नाही लागणार. त्यामुळे बाहेरची दुनिया
कितीही चांगली झगमगाटीची असली हा. तरी आपल्या मायदेशातल्या भूमीचा स्पर्श, हा. आपल्या मायदेशाच्या भूमीतला आंबा चोखून खाण्यामध्ये बरोबर. जो आनंद आहे हम्म. तो तुम्हाला कॅन्ड मँगो ज्यूस मध्ये मिळणार नाही. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. धनत्रयोदशी निमित्त आपण वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य गुरुजी यांना आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण धनत्रयोदशी निमित्त वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य गुरुजी यांना आमंत्रित केलेलं आहे. गुरुजी, तुम्ही 19 राज्यांमध्ये भ्रमण केलेलं आहे. म्हणजे सगळ्या राज्यांत म्हणजे काय काय वैविध्यता आहे ती तुम्ही जाणून घेतलेली आहे. तर हिंदूंना संघटित करण्याचं तुम्ही काम करता ते नेमकं कशा स्वरूपाचं आहे त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. हिंदू जो आहे तो आजच्या काळामध्ये प्रांतामध्ये, भाषेमध्ये, पक्षांमध्ये विभक्त झालेला आहे. हा जो विभक्त हिंदू आहे, हा विभक्त हिंदू एकमेकांशीच लढण्यामध्ये स्वतःची संपूर्ण शक्ती घालवतो. तर माझं हे ध्येय आहे की कला आहे, विद्या आहे, आपली मंदिरं आहेत, संस्कृती आहे, ह्या कॉमन बिंदू भोवती सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं, हे माझं ध्येय आहे. तर ह्या कॉमन गोष्टींना घेऊन आपण एकीने पुढे गेलं पाहिजे. कारण वेदांचा उपदेशच आहे संगच्छध्वम संवदध्वम, म्हणजे एकत्र आपण चालूया, एकत्र बोलूया, एकत्र मत व्यक्त करूया. तर हा जो वेदांचा उपदेश आहे तो जर आपल्याला बिंबवायचा असेल तर हिंदू एकीची गरज आहे. दुसरी गोष्ट, हिंदू एक झाल्यामुळे कोणाला घाबरायचं काही कारण नाही. कारण हिंदू हा अन्यायाविरुद्ध लढतो. जे सज्जन आहेत त्यांच्या विरुद्ध कधी हिंदू लढत नाही, उलट तो त्यांना सहायताच करतो. त्यामुळे हिंदू जेव्हा एक होईल तेव्हा जगही सुंदर होईल, ही माझी पक्की भावना आहे. कारण जेव्हा जेव्हा हिंदू एक राहिलेला आहे तेव्हा तेव्हा अन्यायाचा अंत झालाय. जेव्हा जेव्हा हिंदू एक राहिलेला आहे तेव्हा जगाचा GDP वाढलेला आहे. जेव्हा जेव्हा हिंदू एक राहिलेला आहे तेव्हा कला, विज्ञान यांना खूप बढावा मिळालेला आहे. म्हणून हिंदूंच्या एकीची गरज आहे. तरी पण आणि यासाठी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, तुम्ही शशी थरूरांचं नाव ऐकलं असेल. हा माणूस चमत्कारी माणूस आहे. तो कोणत्याही पक्षाचा असो, पण त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे की ब्रिटिश एरावर जे पुस्तक लिहिलंय ते वाचण्यासारखं आहे. तो माणूस स्पष्टपणे हे वैशिष्ट्य व्यक्त करतोय की हिंदू संस्कृतीने जगाला काय दिलेलं आहे. हिंदू संस्कृतीमुळे जग किती सुखी राहतंय, जग किती नॉन व्हायलेंट राहतंय, हे त्यांनी छान वर्णन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय म्हणाला? नेमकं आता पुस्तकाचं नाव नाही लक्षात आहे, पण शशी थरूरांचं लेखक आहेत. 2-3 पुस्तकं आहेत त्यांची छान. नक्कीच. आता तेच म्हणजे की शंकराचार्य पीठाचे तुम्ही आता अध्यक्ष आहात. तर मी शंकराचार्य पीठाच्या धर्मसभा विद्वत संघाचा अध्यक्ष आहे. आणि याच्या आधी युवा संघटना जी आदित्य वाहिनी होती त्याचा मी अध्यक्ष होतो. पण 40शी नंतर आम्ही युवक धरले जात नाही, म्हणून मग मला धर्मसभेचं आता अध्यक्षपद देण्यात आलं. तर त्याविषयी म्हणजे शंकराचार्यांचं जीवन नेमकं त्यावेळी कसं होतं त्याविषयी जाणून. जगद्गुरु शंकराचार्य हे आपल्या हिंदूंचे सर्वोच्च गुरु मानले गेलेले आहेत. त्यामुळे हिंदू धर्मातला कोणताही संप्रदाय असो, कोणतेही गुरु असो, त्यांच्यासाठी जगद्गुरु शंकराचार्य हे पूजनीय आहे. किंबहुना त्यांना जगद्गुरु यासाठी म्हणतात की ते संपूर्ण जगाला उपदेश देण्याच्या योग्यतेचे आहेत, म्हणून त्यांना जगद्गुरु म्हटलं गेलेलं आहे. तर जगद्गुरु शंकराचार्यांचं ध्येय किंवा पीठाचं ध्येय हे आपल्या वैदिक ज्ञानाचं रक्षण हे पीठाचं ध्येय आहे. त्यामुळे वेदांचं ज्ञान, वेदांचं सूत्रात्मक जे ज्ञान आहे ते, त्याचं रक्षण व्हावं, त्याचा प्रचार प्रसार व्हावा, हे जगद्गुरु शंकराचार्य पीठाचं मुख्य कार्य आहे. आणि ही पीठं कुठे कुठे आहेत आणि त्यांचं कार्य काय? उत्तरेला बद्रीनाथ क्षेत्रामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांचं पीठ आहे. पूर्वेला जगन्नाथपुरीचं आहे, पश्चिमेला द्वारकेचं आहे आणि दक्षिणेला कर्नाटक राज्यामध्ये शृंगेरी येथे आहे. ही 4 शंकराचार्यांची पीठं आहेत. शंकराचार्यांच्या मतानुयायांचे अनेक मठ आहेत. जसं उदाहरणार्थ कांचीला एक मठ आहे, करवीरला एक मठ आहे, काशीला एक मठ आहे, धोलका नावाचं स्थान आहे तिकडे एक मठ आहे.
तर असे जवळजवळ एक 80 मठ आहेत की जे जगद्गुरु शंकराचार्यांच्या विचारधारेचा प्रसार करण्यामध्ये कार्यरत आहेत. हा, नक्कीच. पण मूळ पीठ ही 4 आहेत आणि चार ही 4 दिशांना आहे. हा. आता धनत्रयोदशी आहे तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना तुम्ही आशीर्वाद रूपी काय मी हे सांगू इच्छिन की आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचं खूप महत्व आहे. त्यामुळे आई वडिलांची सेवा करणं, आपल्या प्रत्येक सणामध्ये आई वडिलांची सेवा, मोठ्यांचे आशीर्वाद हे अभिप्रेत आहे. त्यामुळे विशेषतः हा चॅनल जास्त करून यंगस्टर्स पाहतात. त्यामुळे यंगस्टर्सना मी म्हणू इच्छितो की कदाचित तुम्हाला गाडी चालवता येत असेल, कदाचित तुम्हाला छान मोबाईल चालवता येत असेल, AI चांगला चालवता येत असेल, अलेक्सा चांगला चालवता येत असेल, पण तुमच्या आई वडिलांना कदाचित ते येत नसेल. पण त्यांनी तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले आहेत, त्यांनी तुमच्यापेक्षा जास्त तप केलेलं आहे. त्यामुळे आई वडिलांची सेवा करायला विसरू नका. दिवसातून अर्धा तास 1 तास तरी आई वडिलांची कामं ऐका, त्यांची सेवा करा. त्याचप्रमाणे आपल्या गुरुजनांचा आदर राखा. कारण आज मी पाहतो गुरुजनांप्रती आदर कमी होत चाललेला आहे आणि हे चुकीचं आहे. आई वडील आणि गुरु हे आपल्यासाठी देवा समान आहेत, तर त्यांचा आदर राखा. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला मिळालेलं आयुष्य फार छोटं आहे. जगाच्या तुलनेमध्ये 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे काहीच नाही. तर ह्या 100 वर्षांमध्ये कॉन्फ्लिक्ट करून, व्हायलेंट होऊन, कोणाचा अपमान करणं, कोणाचं मन दुखवणं, यापेक्षा कोणाचं गुणगवर्णन करणं, कोणाला मदतीला जाणं, आपल्या देशाच्या भल्यासाठी काहीतरी करणं, यासाठी झगडलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की मोबाईल हा आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही आहोत. कारण आज झालंय असं की जणू काही आपणच मोबाईलचे नोकर बनून बसलेलो आहोत. तर असं होता कामा नये. मोबाईल हा आपल्या सुविधेसाठी आहे आणि सुविधा ही सुविधेसारखीच वापरायची असते. त्याला जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवायचा नसतो. तर मोबाईल पासून थोडं दूर राहायला शिकलं पाहिजे. जेवढं आवश्यक आहे तेवढं अवश्य वापरावा, पण मोबाईलच्या आहारी जाऊ नये. दुसरी गोष्ट, जगामध्ये भांडणं झगडणं ह्यात वेळ न घालवता काहीतरी चांगलं करण्यासाठी, लोकांची मदत करण्यासाठी वेळ घालवावा. आणि तिसरी गोष्ट, आई वडील आणि गुरुजनांचा आदर राखावा. हे आजच्या दिवाळीच्या सणानिमित्त मी सांगू इच्छितो. कारण दिवाळीची जर मी कथा सांगितली तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं सार हेच मिळेल जे आता मी तुम्हाला सांगितलं. नक्कीच. तर प्रेक्षको, धनत्रयोदशी निमित्त आपण वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य गुरुजी यांना आमंत्रित केलं होतं. गुरुजी, तुम्ही आलात आणि आम्हाला ज्ञानामृत दिलात, बोधामृत दिलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. खूप सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्हाला भरपूर आशीर्वाद. नक्कीच. तर प्रेक्षको, आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि पुन्हा पुढील कार्यक्रमात भेटूया. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. शुभ दीपावली. शुभ दीपावली. Acharya 90 FM